नमस्कार, मी विजय चिडे. आपण पाहता जालना लोकसभेची खबरबात. सध्या जर बघितलं तर लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली आहे. अनेक नेते जर बघितले तर प्रचारामध्ये देखील उतरलेले आहेत. सध्या जर बघितलं तर मराठवाड्याचं तापमान हे 40शी पार गेलेलं आहे आणि त्यातच जर बघितलं तर राजकारणाचा पाहरा जो आहे तो अपेक्षाही आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मी पैठणमध्ये या ठिकाणी जर बघितलं जालना लोकसभेत आहे. संपूर्ण पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि यांच्यासोबत आता आपण जे आहे जालना लोकसभा कशी असणार आहे, काय संदर्भ असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. पहिलं मी जात आहे महाविकास आघाडीच्या यांच्याकडे. काय सांगाल, कोणती पार्श्वभूमी घेऊन तुमचा उमेदवार जो आहे तो आता राजकारण आणि निवडणूक लढवणार आहे? मैं हमीद खान, कांग्रेस पार्टी का पैठण शहर कार्य अध्यक्ष। यहाँ हमारे जो है डॉक्टर कल्याण काड़े जालना लोकसभा के लिए कैंडिडेट है और कांग्रेस का जो है घोषणा पत्र तैयार हो चुका है। 5 न्याय 25 गारंटी। 5 न्याय में नारी न्याय, हिस्सेदारी न्याय, युवा न्याय और किसानों के लिए न्याय। शहरी विभाग के लोगों को 400 रुपये प्रतिदिन इनकम हो ऐसा सोर्स पैदा करने की जो है कांग्रेस पार्टी की नीति है। उसके बाद जो है किसानों को जो है MSP मिनिमम सपोर्ट प्राइस ये देने का वादा है, जो कि आज की गवर्नमेंट जो 10 साल से काम कर रही है बीजेपी की, उन्होंने कुछ देने का काम इसको नहीं किया है। 1.5-2 महीने 3 महीने 5 महीने दिल्ली में बिठाया, लेकिन उनको कांग्रेस पार्टी ने जो है इनको न्याय दिया, इनका बिल माफ़ किया है, इनके जो है पूरे किसानों के जो है पूरी जो चीज़ें लगती है उनको मुहैया करवाया था, लेकिन बीजेपी गवर्नमेंट ने आज तक उनको वो देने का काम नहीं किया है। और किसान जो है हमारे इंडिया की रीढ़ की हड्डी है, बैकबोन है, जिसकी बुनियाद पर जो है 70% डायरेक्ट या इनडायरेक्ट लोग जो है किसान की आय पर, उसकी प्रोडक्शन पर जो है अपना रोज़गार चलाते। कांग्रेस पार्टी अगर आती है तो युवाओं को हर साल जो है 30 लाख रोज़गार देने का वादा किया है। 400 रुपये जो है शहरी विभाग के लोगों को रहे जो उनको मिनिमम इनकम किस तरह से पैदा हो ये करेंगे। आप बीजेपी गवर्नमेंट ये बोलती है कि जो कुछ हुआ है 2014 से पहले हुआ। हम ये पैठण डैम पर बैठे हैं, जैकवाड़ी डैम पर, ये क्या 2014 से पहले नहीं था? MIDC देखिए आप, पूरी खाली हो चुकी है। खासदार है, आमदार है, लेकिन उन्होंने ये MIDC में जो है रोज़गार लाने का काम करने का था, वो किया क्या उन्होंने? MIDC में जो कि इंडस्ट्रीज लाई नहीं लाई है, तो ये रोज़गार कहाँ से पैदा होगा? रोज़गार को ख़त्म करने का काम बीजेपी गवर्नमेंट कर रही है। सिर्फ वो रेट कर बोलना है उनको, बिल्कुल मार्केटिंग अपने अच्छी तरह से कर रहे हैं। लेकिन क्या एयरपोर्ट पहले नहीं थे? औरंगाबाद का एयरपोर्ट नहीं था, एम्स नहीं थे, ये अभी आए कि 2014 के बाद? इससे पहिले नाही। नक्की जर बघितलं तर रोजगारीचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. एकीकडे जर बघितलं तर काय सांगाल, रोजगाराचा जो प्रश्न आहे तो उपस्थित घेऊन आता जर बघितलं तर भाजप असेल किंवा महायुती असेल ही लढत देत आहे. एकीकडे विकास झाल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे जे आहे काँग्रेसकडून आरोप देखील करण्यात येत आहे की विकास झाला नाही. काय सांगा? मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रज्ञा संजय कुलकर्णी, अजितदादा गट, आणि आमचे जे उमेदवार आहेत रावसाहेब दादा दानवे, हे आता ह्यांचं 6व्यांदा आपल्याला जालना जिल्हा मतदारसंघामधून आपल्याला त्यांना खासदारकीला निवडून द्यायचं आहे. आणि त्यांनी असं सगळ्या पूर्ण मतदारांना, पूर्ण जिल्ह्याला सांगितलेलं की बाबा मी आता जर निवडून आलो ह्याच्या पुढे समजा तर निश्चित रोजगारी संपल. त्याच्यानंतर रेल्वे आपल्या इथं येणार आहे पैठण तालुक्यामध्ये, संतपीठ असेल त्याला आम्ही निधी देणार आहोत. त्याच्यानंतर आपलं उद्यान जे आहे ते जे बंद पडलेलं आहे त्याला पण आम्ही निधी पुरवणार आहोत आणि रोजगाराची निश्चित आम्ही हमी देणार आहोत आणि रॅशन वगैरे जे देतोय आम्ही ते महायुतीचा जो उमेदवार असेल तो उमेदवार जो आहे तो आता जे झालेला आहे विकास त्यावरती लढणार आहेत. काय सांगाल, काय विकास झालेला आहे आणि कोणती पार्श्वभूमी घेऊन महायुतीचा उमेदवार जो आहे तो आता रिंगणात उतरलेला आहे? आपण पाहत असाल ही जी लोकसभेची निवडणूक आहे, ही लोकसभेची निवडणूक ही काही ग्रामपंचायत लेवलची नाही आहे, ही देश पातळीवरची निवडणूक आहे. त्यामुळे आपण पहा की जे राष्ट्रीय महामार्ग आहे, तुम्ही कोणताही रोड घ्या, हे सगळे राष्ट्रीय महामार्ग या महायुती सरकारने केलेत, मोदी सरकारने केलेत. आणि त्यामुळं आपण म्हणता किंवा काय विकास केले तर खासदार जे असतात ते काही गल्ली बोळात येत नसते, त्यांचे कामं जे असते ते राष्ट्रीय लेवलला, देशाच्या लेवलला कामं असतात.
त्यामुळं आपण पाहत असाल की अनेक विकासाचे कामं अनेक मोदी सरकारने शिंदे सरकारने योजना आणल्यात गोरगरीब कल्याणासाठी. त्यामुळे ह्या विकासाच्या मुद्द्यावर याच्यावर आम्ही ही लोकसभा लढणार आहोत. त्याच पद्धतीने जर बघितलं तर संपूर्ण जे आहे मराठवाडा असेल किंवा जालना असेल या ठिकाणी पाणी प्रश्न देखील पेटलेला आहे. तर माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे पदाधिकारी देखील आहे. काय सांगाल, एकीकडे सध्या पाणी टंचाईचा झळा आहे तर तुमचे नेते प्रचार करत आहे, काय सांगाल त्यावर? सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. आपण जो प्रश्न उपस्थित केला की पाणी परिस्थिती बिकट आहे, आपण आत्ता जर छत्रपती संभाजीनगरवरनं पैठणला आला असाल तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत युद्ध पातळीवरती आमच्या महायुतीने काम सुरू केलेलं आहे आणि समांतर जनरल वाहिनीचं काम अत्यंत वेगाने इथे चालू आहे. एवढंच नव्हे तर जालन्यापर्यंत पाणी पोचवलेलं आहे आणि अजून विविध प्रकल्पसुद्धा हाती घेतलेले आहे. त्यामुळे आपल्या समोर आहे की सगळे जे काही पाणी प्रश्न आहे तो जवळपास आता सुटण्याच्या मार्गावरती आलेला आहे आणि आता लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं का संभाजीनगरचा आणि जालन्याचा पाणी प्रश्न सुटणारच आहे. नक्कीच जर बघितलं या ठिकाणी अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहे. काँग्रेसचे देखील काही नेते आहेत. काय सांगाल, तुमचा उमेदवार जो आहे तो रिंगणात उतरलेला आहे आणि कोणती पार्श्वभूमी घेऊन तुमचा उमेदवार जो आहे तो रिंगणात उतरलेला आहे आणि रावसाहेब दानवे यांना कशी टप जो आहे तो तुमचा उमेदवार देऊ शकतो? 100% दानवे साहेबांचं जे काही 20-25 वर्षे त्यांना झाले की जे या जालना जिल्ह्याचे खासदार आहेत आणि निश्चित त्यांनी कुठलंच काम भरीव असं काम या पैठण तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी दिसत नाही आहे. त्याच्यामुळं आणि जे काही भाजप सरकार आहे, भाजप सरकारने शेतकऱ्याच्या विरोधामध्ये किंवा गोरगरिबांच्यासाठी काहीच कुठं केलेलं दिसत नाही आहे. जे काय ते नुसत्या घोषणा आहेत आणि त्या घोषणा या ठिकाणी पुरेपूर कुठं झालेल्या नाही. ही फक्त फेकाफेकी त्यांची चालू आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या या इलेक्शनमध्ये डॉक्टर कल्याण काळे हे डॉक्टर आहेत आणि हे शिकलेले आहेत, हुशार आहेत. मागच्या वेळेस ते फक्त 5,500-6,000 त्या ठिकाणी ते पराभूत झाले होते. निश्चित ह्या वेळेस ते या कमीत कमी 1 ते 1.5 लाखाच्या फरकानं त्या ठिकाणी निवडून येणार हे निश्चित आहे. नक्कीच. काय सांगाल, लोकसभा जी आहे रणधुमाळी चालू आहे, तुमचाही प्रचार चालू आहे, महायुतीचाही प्रचार चालू आहे, काय वाटतं? काहीच नाही. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे पैठण तालुका, पैठण विधानसभा क्षेत्र जालना लोकसभेला जोडल्यानंतर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने रावसाहेब पाटील दानवे 3 वेळेस या मतदारसंघातून निवडून आलेले आणि आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आणि त्यामुळे कल्याणजी काळेसाहेब यांचा विजय हा निश्चित आहे. 2009ला काही थोड्याफार फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळेस शिवसेना त्यांच्यासोबत नव्हती. आज शिवसेना पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये रावसाहेब दानवे आणि संदीपान भुमरे ही जोडगोळी आहे. का हो किशोर भाऊ? आणि 2014 पासून, मागचं नाही सांगत पण 2014 पासून शिवसेना भाजप म्हणजे भुमरे आणि दानवे यांची सरकार आहे. आज 2024 आहे. आज आपल्या डोक्यावर धरण आहे 102 TMCचं. या धरणाचं पाणी पैठण तालुक्यामध्ये फिरविण्यात ही जोडगोळी अपयशी ठरलेली आणि पैठण तालुका हा फक्त 25% ओलिताखाली आहे. ब्रह्मगावचं पाणी, ब्रह्मगाव उपसा सिंचनचं पाणी या ठिकाणी आज ब्रह्मगाव सिंचनचे जे संघर्ष करणारे नेते हे रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारात आहे. काय सांगाल, पैठणही यामाडीशी आहे, जालनाही यामाडीशी आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न जो आहे तो सर्वत्र उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित आहे. पैठणला एवढं मोठं धरण असताना आता बघितलं तर जालन्यातसुद्धा पाणी टंचाई आहे, संभाजीनगरलाही पाणी टंचाई आहे. यावरती काय उपाययोजना असू शकते? गेल्या 15 वर्षापासून जर बघितलं तर रावसाहेब दानवे या ठिकाणी खासदार आहेत, त्यांनी पाणी प्रश्नावरती काय काम केले? तुम्ही म्हटले आता धरण पैठणला आणि पाणी टंचाई आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की पाणी टंचाई ही पूर्ण सगळीकडेच आहे. कारण पाऊस कमी झाल्यामुळे सगळीकडेच थोडं पाण्याचा प्रादुर्भाव आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, पाणी टंचाई विषय जर काढा तर आता आमचे जे आपेगाव हिरडपुरी बांधारे ते देखील फुल भरले. त्याच्यामुळे तिकडचं जवळपास 1400 हेक्टरपर्यंतचा भाग जो आहे तो ओलिताखाली आहे. राहिला विषय दुसरा इकडं ब्रह्मगाव उपसा सिंचनचा,
तिकडंसुद्धा खेरड्यामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यामुळं तिकडा देखील बराचसा भाग हा बागायती होतोय आणि ज्या ठिकाणी पाणी टंचाई त्या ठिकाणी टँकर पिण्यासाठी चालू आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा एवढा विषय गंभीर नाही आहे की तो विषय मोठा करायला. आणि विषय राहिला रोजगाराचा, तर आपण पाहत असताल की आपली आता DMIC इथं आपल्या बिडकीनला झालेली आहे. तर त्या DMICच्या माध्यमातून भरपूर त्या ठिकाणी उद्योग येणार आहेत. त्या ठिकाणी 500 एकरमध्ये जवळपास मेगा फूड पार्क आहे, त्याचं देखील काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही बेरोजगारी संपुष्टात येईल. अजून देखील काही नेते आहेत, सर्वसामान्य देखील आहेत. काय सांगाल, रेल्वे प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असेल ते घेऊन आता उमेदवार जे आहे ते आता निवडणुकीत उतरलेले आहेत. महायुती असो, महाविकास आघाडी असो, दोन्ही उमेदवाराकडून एक काय अपेक्षा असू शकते? अपेक्षा एवढंच आहे की कल्याण काळे आता ह्यावेळेस पाठीमागच्या वेळेस त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. रावसाहेब दानवे ह्या तालुक्यात काही लक्ष घालत नाही, पूर्वीपासूनच घालत नाही. पैठण तालुक्याची कशी बकाल अवस्था आपण बघताय. या ठिकाणी पाणी प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, बरेच आहे प्रश्न आहे. पण या बाबतीत काहीच नाही, फक्त गप्पा त्यांच्या असतात. इथं येतात, आश्वासन देतात आणि निघून जातात. तर त्यानंतर 5 वर्षानंतरच इथे येतात तोंड दाखवण्यासाठी. नक्कीच जर बघितलं तर या ठिकाणी अजून देखील आहेत. काय सांगाल, हे जे आता हे लोकसभेचे कशी निघू शकते यावेळी? 15 वर्षापासून दानवे साहेबांना या तालुक्याने भरभरून असे मत दिलेले आहेत, परंतु या तालुक्याचा पूर्ण भकास झालेला आहे. सोलापूर ते जळगाव ही रेल्वे पैठण मार्ग येणार होती, पण त्यांच्या एका निर्णयामुळे आज तालुक्यात 20 ते 25 हजार लोक बेरोजगार झालेले आहे. दुसरा, या धरणामध्ये सोलार सिस्टमचं जे त्यांनी केंद्र शासनाकडून जी एक योजना आणलेली आहे, त्या योजनेमुळे आज कहार समाज, मातंग समाज हे पूर्ण बेरोजगारीच्या मार्गावर लागलेला आहे. तरी दानवे साहेबाचं ह्या तालुक्यात कुठलाच विकासाचं काम नाही आहे. दानवे साहेबांमुळेच हा तालुका पूर्ण कोलॅप्स झालेला आहे. नक्कीच जर बघितलं तर मी पुन्हा भाजपकडे जातो. दानवे साहेबांमुळे या तालुक्यांचा जे आहे तो कोलॅप्स झाला असा आरोप जे आहे ते त्यांच्याकडून करतात. हे बघा, आता निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणारच. आणि या ठिकाणी बसलेले सर्व सन्माननीय आहे, त्या सन्माननीयांनी फक्त आरोपच केले. रावसाहेब दानवे पाटलांनी कोणकोणते कामं केले यांची त्यांना माहिती असूनही जाणीवपूर्वक ते तुमच्या पुढं मांडत नाही. त्यातली काही कामं मी तुम्हाला सांगतो की जालना जिल्ह्यासाठी अत्यंत म्हणजे भारतामध्ये फक्त 3 प्रकल्प आहे. डायपोर्ट म्हणून आहे, तो त्यांनी 500 एकरवरती उभा केला. त्यानंतर ICT कॉलेज त्यांनी स्थापन केलं. जलजीवन ही जी पाणी योजना आहे ती या ठिकाणी ते राबवत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं आपण आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर सर्व रस्ते, ज्याला आपण खऱ्या अर्थाने विकासाची रक्तवाहिनी म्हणतो, विकासाची वाहिनी म्हणजे रस्ते, हे रस्ते जर पाहिले तुम्ही आज चकाचक झालेले दिसतात. तुम्ही स्वतः प्रवास केला असेल. हा सगळा विकास आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त रावसाहेब पाटील दानवे यांनीच केलेला आहे. यांचा फक्त आता आरोप करण्याचे कामं राहिलेले आहेत. त्यामुळे यांनी कितीही आरोप केले तर त्यांनी काही फरक पडणार नाही, कारण हा विकास डोळ्यांनी दिसतोय. तसेच महाविकास आघाडीचे नेते देखील माझ्यासोबत आहेत. तुम्ही आमदार असताना कल्याण काळे हे देखील लोकसभेत उभे होते, त्यावेळेस अगदी काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेस त्यांचं कसं फिडिंग असणार आहे, कशा संदर्भात ते पैठण लोकसभा म्हणजे जालना लोकसभेसंदर्भात हे करणार आहे? कल्याणराव काळे मागच्या वेळेस फक्त 5-6 हजार मतांनी पडले आणि अकार्यक्षम, भारतामध्ये अकार्यक्षम कोण असेल तर ते रावसाहेब दानवे आहेत. मी पैठण तालुक्यातला आहे. मी म्हणून पैठणसाठी काय केलं, आम्ही रावसाहेब दानवे ओळखतो, बाकीचे कोणाला ओळखत नाही. एक काम सांगावं त्याने. 15 वर्ष झाले, 15 वर्षामध्ये आज DMIC झाली इथं पैठणमध्ये. आहे एखादा प्रकल्प आणला, एखादी कंपनी आणला, एखादा रोजगारांसाठी काही प्रश्न निर्माण केला, रोजगाराची काही सुविधा केली. आज आमच्या काळामध्ये कल्याणराव असतील किंवा आम्ही असेल किंवा आमचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये 4000 हेक्टर जमीन संपादित केली, 23 लाख रुपये भाव दिला आणि 5000 कोटी रुपयाचं LNTचं काम पूर्ण केलं. आज पायाभूत सुविधा पूर्ण केल्या. 10 वर्ष झाले. पायाभूत सुविधा जर पूर्ण झाल्या असतील आणि पायाभूत सुविधा पूर्ण होऊनही एक जर नवीन कंपनी इथं जर येत नसेल तर काय केलं यांनी? उलट तर यांनी रेल्वे पळवली नुसती. भारतामध्ये समजा उलट तर आम्ही आता असं समजत होतो आमचं भाग्य आहे की भारतामध्ये आमचा रेल्वे राज्यमंत्री झाला, पण काय उपयोग झाला? फुकटात आला आणि फुकटात गेला. अरे काय सांगा ना तुम्ही. रेल्वेचं काय एखादं सर्वे तरी केला का, किमान सर्वे? आणि ती रेल्वे सोलापूर रेल्वे उलट तर 100-200 वर्ष सुद्धा होणार नाही एवढं काम आज आम्हाला अपेक्षित होतं. ती सोलापूर, बीड, गेवराई, पैठण
आणि इकडं दौलताबाद जोडणारी, दौलताबादून विरुळून जळगावला जोडणारी अजिंठा मार्गे जाणारी रेल्वे त्यांनी तिकून नेली, ते बी नेली नाही, नुसता सर्वे केला म्हणतात. म्हणजे असं अकार्यक्षम काय. तसेच जर बघितलं माझ्यासोबत जर बघितलं महायुतीचे नेते आहे, रेल्वे पळेचा आरोप जो आहे तो रेल्वे मंत्री खैरे यांच्यावरती करणार काय? हे चूक आहे. रावसाहेब दानवे निष्क्रिय म्हणणं ही चूक आहे. कारण रावसाहेब दानवे सारखा नेता मराठवाड्यात, मी आता गोपीनाथ मुंडे नंतर रावसाहेब दानवे साहेबांचा नंबर असेल. आता काय काम केलं म्हटलं, आता जो पुणे रस्ता जो होतो, हायवे जो होतो, हा फक्त रावसाहेब दानवे साहेबामुळेच आपल्या पैठण तालुक्यात जातोय. राहिला प्रश्न रेल्वेचा पैठणमध्ये, ती काय एखादी बैलगाडी थोडी आणायची, रेल्वे आणायची म्हणजे त्याला काय काय. आता मला माहिती आहे ब्रह्मगावर आम्हाला मंजुरी करता 10 वर्ष लागली. आता ते थोडसा वेळ लागतो, ठीक आहे. त्यांनी शब्द दिला, मला माहिती आहे की या पंचवार्षिकमध्ये पैठणमध्ये 100% रेल्वे येईल, कारण त्याचा सर्वे झाला. त्यांनी परवा गाडीत आम्ही असताना चर्चासुद्धा केली. आता एवढे मोठे प्रोजेक्ट करायचे म्हणले त्याला वेळ लागणारच. आरोप प्रत्यारोप होत असतात, पण दानवे साहेबासारखं निष्क्रिय म्हणता येणार नाही. असा अभ्यासून येता गोपीनाथ मुंडेनंतर फक्त रावसाहेब दानवेच आहे. नक्कीच जर बघितलं तर गोपीनाथ मुंडेनंतर जर बघितलं भाजपमध्ये जे सक्रिय नेता आहे तो रावसाहेब दानवेच आहे, असं जे आहे ते महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते म्हणून रावसाहेब दानवे मुंडे साहेबानंतर असतील, परंतु पैठण तालुक्याच्या बाबतीमध्ये निष्क्रिय राहिलेले. या जोडगोळीने हे बघा, पैठण शहर तीर्थक्षेत्र आहे, 45 कोटीची भूमिगत गटार योजना चालू आहे. किती वर्ष झाले? 2023ला चालू झाली, आज 2024 आहे. 11 वर्ष झाले ती योजना पूर्ण नाही. गोदावरीचं संपूर्णतः प्रदूषण होतं. पैठण हे पंढरपूर नंतर 2 नंबरचं क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. पीक विम्याच्या बाबतीमध्ये या 5 वर्षामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही. दुष्काळी अनुदान असेल, तसंच अतिवृष्टीचं अनुदान असेल, तीच पद्धत आहे. या पैठण तालुका शेतकरी बांधव कायम या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळं रावसाहेब पाटील दानवे असतील व त्यांची जोडगोळी असेल, ही या 10 वर्षामध्ये सत्ता असताना सुद्धा अत्यंत निष्क्रिय राहिलेली आहे. त्यामुळं यावेळेसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष आदरणीय कल्याणजी काळेसाहेब यांच्या पाठीशी आहे. 2009ला शिवसेना पक्ष पाठीशी नव्हता. हा रावसाहेब दानवेंना 3 वेळेस निवडून देण्यामध्ये शिवसेना पक्षाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कल्याण काळेसाहेब यांचा विजय निश्चित आहे. राहिला ब्रह्मगाव उपसा सिंचन योजनेचा प्रश्न जो गाजतो पैठण तालुक्यामध्ये, हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी मार्गी लावला होता. आदरणीय अजितदादा पवार त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री यांनी मार्गी लावला होता. त्यामुळं आज त्याचं श्रेय खेरड्यात कोणी पाणी सोडलं, आचारसंहितेत स्टे असताना कोण खोदकाम करू लागलं, अशा अनेक गोष्टी आणि बिहारच्या धर्तीवर या ठिकाणी चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता वॉटर ग्रीडमधून दारू बी सोडणार आहे. काय वाटतं यावेळेस कशी लढत असेल? लढत काय एकतर्फा लढत आहे. कल्याण काळे 100% निवडून येणार. लढतच नाही, हे कुठं आहे यायचा पत्ताच नाही. कारण रावसाहेब दानवे हा जर समजा तुम्हाला साध्या भाषात गावठळ भाषा सांगायचं ठरलं तर साऱ्यात चाटीबाज माणूस म्हणलं तर रावसाहेब दानवे. नक्कीच त्यानं आमच्या धरणाच्या विषयी त्यानं आमच्या गावात खेड्यामध्ये मिटिंग घेतली. तो मला म्हणला शिळीकडी कुंकड आणली आमच्याकडं. हा, म्हणूनच त्याला साऱ्या आमच्या तालुक्यामध्ये त्याला चकवाच म्हणते. नक्कीच जर बघितलं तर मला विरोधकच नाही असं जे आहे ते महाविकास आघाडीचे नेते मला सांगा, काय कल्याण काळेसाहेब असतील, मागच्या 15 वर्षानंतर ते आज येऊ लागले, आज जनतेसमोर येऊ लागले. त्यांच्याकडे व्हिजन काय, आम्ही काय करणार काहीच करणार नाही. त्यांच्याकडे व्हिजनच नाही आहे ना काही. आणि यांनी ब्रह्मगाव उपसिंचनचा विषय काढला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 900 कोटीची रुपये मंजूर झाली. त्याचं काम देखील आता चालू झालंय किंवा आज न उद्या आचारसंहितेमुळे थांबलं. नक्कीच जर बघितलं मी पुन्हा काँग्रेसकडे जातो. व्हिजन काय तुमचा उमेदवार जे येत आहे त्याचं व्हिजन काय असू शकतं? तब्बल 15 वर्षानंतर मतदारसंघात आहे काय? नाही, चुकीचं आहे, बिलकुल नाही. ज्या वेळेस आमच्या धरणाला महापूर आला होता, महापूर आल्यानंतर आता ज्या साहेबांनी सांगितलं का ते आमच्याकडे आले नाही, तर त्यांना विचारा, ज्यावेळेस तुमच्याकडे पाणी आलं होतं पूर्ण पैठणपासून तर हिरणपुरीपर्यंत, त्यांनी 1 ट्रक भर ह्या भाकरी जेवायचं सामान घेऊन, त्यांनी काही संबंध नव्हता त्यांचा इकडं. त्यांचा तालुका ह्या जिल्हा होता, त्यांचा फुलंब्री तालुका आहे, तरी इथं येऊन त्यांनी या सर्व आमच्या मंडळींना 2 दिवस सतत फुलंब्रीहून इथं आणून जेवण दिलं होतं. आणि आमच्या लोकांना सहानुभूती या ठिकाणी दिली होती. आणि त्या ठिकाणी परत गाईंचं वाटप असो किंवा त्या लोकांना पत्रे किंवा भांडे देण्याचं काम असो, हे त्यावेळेस त्या काळामध्ये आम्ही केलं होतं. असं बिलकुल नाही आहे. आणि ते आमचे जिल्हाध्यक्ष आहे असं म्हणणं चुकीचं आहे.
दर 8 दिवसाला 15 दिवसाला ते आमच्या तालुक्यामध्ये येतात आणि 15 वर्ष आले नाही असं म्हणणं हे सरासर चुकीचं आहे. नक्कीच जर बघितलं बोल. आमच्या मित्रांना हे सुद्धा माहीत नाही की खासदार झाल्यानंतर मोदी साहेबाचा आदेश आहे, अधिवेशनात 6-7 महिने चालतं. 6-7 महिने कंटिन्यू त्या खासदाराला दिल्लीत राहावं लागतं. त्यामुळे खासदार काही ग्रामपंचायतचा मेंबर किंवा सरपंच नाही म्हणून रोजच तुम्हाला भेटेल, परंतु जेव्हा जेव्हा तालुक्याचा प्रश्न असो, विकासाचा प्रश्न असो, तेव्हा दानवे साहेब जातीनं काम करण्यासाठी या ठिकाणी हजर असतात. आज जो पैसा येतो दिल्लीवरच पैसा येतो, त्याच्यामुळं आज गावापर्यंत जो पैसा आला हा फक्त दानवे साहेबाचं श्रेय मी हे मानतो. नक्कीच जर बघितलं तर जो काही पैसा आला, जो काही विकास झाला हा फक्त दानवे साहेबांमुळे झाला असं आहे. ते काय विकास सांगा ना त्यांना. हे झाला म्हणजे काय झालं, काय कोणतं काम सेंट्रल गव्हर्नमेंटचं कोणतं काम पैठण मतदारसंघात एक झालं, काय विकास झाला, एक काम झालं कोणतं तिथं लोकसभेमध्ये आता मंत्री आहे, पहिले 4 टर्म 20 वर्ष खासदार होते, त्यांनी कोणता एखादा प्रश्न उपस्थित केला का? त्यांना तिथली हिंदी इंग्रजी कळली का? म्हणजे ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटचे आता PMY जे व्हायचं ते पीक विम्याचं केलं, पीक विम्याचं काही आहे का? काही घेणं नाही का? अतिवृष्टीचं काही घेणं नाही का? केंद्र आमची केंद्राकडून काही मदत पैठण तालुक्यासाठी काय केलं? विकासच केलाच नाही तर विषयच नाही. आपण नाही सांगा. मी संजय कुलकर्णी. MRGSच्या ज्या योजना आहेत ते केंद्रातूनच येतात. आता इथं कसं झालंय, सुनबाई वाटायला लागली आणि सासूबाई द्यायला लागली, पण सुनबाई वाटायला लागलेली. आता सासूबाई वरून पाठवायला लागली पेमेंट, वरून दानवे साहेब पाठवतात, परंतु इथं आमचे भुमरे साहेबच त्याचे उद्घाटन करतात. त्यामुळे काय हो राहिलं की दानवे साहेब दिसनाच झाली. दुसरी एक गोष्ट, इथं एवढं मोठं हॉस्पिटल आज इथं जे लोळगे यांनी आणलेलं आहे, आपला MBBS इथं BMS कॉलेज इथं आणलेलं आहे. आता खैरात का असं ना, पण काम तर आहेच ना, हे मान्यच करावं लागेल. MRGSचे जे काम आहे ते केंद्राचेच आहेत. आता महिलांसाठी कौशल्य विकासाचा जे कार्यक्रम चालू आहे, परत ते तालुक्यातून हे केंद्रातूनच आहे. आज पण जे महिलांना शिलाई मशीनचे कोर्स शिकवले जातात, काही कौशल्य विकासच्या अनेक विहामांडव्यामध्ये आहे. पैठण शहरात नाही पण विहामांडव्यामध्ये आहे, बिडकीमध्ये आहे. दुष्काळाचा प्रश्न जो आहे तो देखील आता या ठिकाणी आयरनवरती आलाय. केंद्र सरकारकडून कुठली मदत झाली नसल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे. काय सांगाल, दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती, केंद्र सरकारकडून काय? सामान्य नागरिक म्हणून सांगतो, ह्या 10 वर्षामध्ये मोदी सरकार असो की दानवे साहेब असो, यांनी कोणत्या 1 रुपयाची मदत शेतकऱ्यासाठी असेल, बेरोजगार 15 लाख रुपये देणार होते मोदी साहेब. अहो 1 रुपया तर नाही दिला होते मोदी साहेबांनी लोकांना. 15 लाख रुपये देणार होते, कुठे गेले? बेरोजगार 2 लाख लोकांना नोकरी लावणार, कुठे गेल्या नोकऱ्या? काय नाही, सगळे जुमलाबाजी आहे. गॅरंटी फक्त एकाच आहे, फेकू गॅरंटी यांची. आणि मोदी आणि नंतर दानवे पैठण तालुक्यात, ह्या महाराष्ट्रात आणि तालुक्यामध्ये असं नेता कुठे सापडणार नाही. इतक्या गप्पा, चावड्यावर गप्पा कशा आणतात तशा गप्पा आणणारा हा दानवे साहेब. नक्कीच जर बघितलं तर पुन्हा एकदा जातोय, फेकून येता असं रावसाहेब दानवे यांना म्हणलं जात आहे. काय सांग? निश्चितच ऐका, हे जे म्हणतात आता सगळ्यांचा अजेंडा जो आहे शासनाचा की मोदी साहेबांना 3ऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचंय, ते आल्यावर भाऊ निश्चितच तुमच्या मागण्या पूर्ण होतील. 3ऱ्यांदा झाल्यावर 15-15 लाख रुपये सगळ्यांच्या मागील 15 वर्षापासून जर बघितलं तर रावसाहेब दानवे हे या ठिकाणी खासदार आहेत, मात्र आता ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत का? मागण्या हे बघा, भरपूरशा मागण्या अशा पूर्ण झाल्या. त्यांच्याकडे भरपूरशा असे विभाग असतात बघायला, केंद्रामध्ये असल्यामुळे बरेचशा देशाची जिम्मेदारी रावसाहेब दानवे दादा यांच्यावर आहे. आणि हे जे आता म्हणताय तुम्ही शिलाई मशीनचं, तर ते स्वतः फाउंडेशनचं काम दानवे दादांचं मी बघते आहे, कारण ते प्रॉपर व्यायामांडव्यामध्ये आहे. आणि 130 महिलांना शिलाई मशीन वाटप आहे. तेव्हा मी तुम्हाला बोलवल आचारसंहिता संपल्यानंतर, तेव्हा तुम्ही या. आणि टेक्निशियनचे मुलांना फ्री क्लासेस आहे आणि त्यांना 2000 रुपये त्यांना मोफत शिक्षणासाठी, त्यांना क्लाससाठी गव्हर्नमेंटकडून आपलं काय म्हणतात त्याला अनुदान पण आहे. एवढे ह्या अशाच देखील आता महाविकास आघाडी देखील एक शेतकरी म्हणून काय सांगा? सर, जे PM किसानचे पैसे येतात ते वर्षाला 6000 रुपये येतात आणि आमचा GST त्याच्या 3 पट जातो, 18% जातो. म्हणजे 6 2 12 तरी 18, म्हणजे 6000 रुपये देता तुम्ही आम्हाला, तर तुमच्याकडे आमचे 12000 रुपये राहते. एक तो जेव्हापासून मोदी सरकार आलंय तेव्हापासून विम्याचा सर्व आतुनात घोळ चालू आहे. त्याच्यानंतर अतिवृष्टीचं अनुदान म्हणा किंवा दुष्काळी अनुदान म्हणा, 40-60 म्हणजे जर 100% तुमची जर नुकसान झाली तर त्यातून फक्त 60% तुम्हाला मदत आहे. आज रोजी अनेक शेतकऱ्यांना आज रोजी मदत नाही. त्यामुळं अजून काही शेतकरी आहेत, काय सांगा? कापसाला अजिबात भावाविषयी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. तुरीला भाव नाही, द्यायला तर निवडणुकीत टायमाला द्याला.
त्याच्यात कमी आता निवडणूक तोंडावरती आलेले आहे आणि सध्या जर बघितलं कापसाचा दर अगदी 8,000पर्यंत आहे आणि तुरीचा दर जो आहे तो वाढलेला आहे. मात्र तुरी जर बघितलं तर व्यापाऱ्याच्या घशात आहे, शेतकऱ्याच्या हातातून निसटलेले आहे. आणि त्यानंतर आता जर कापूस आहे शेतकऱ्यांच्या घरात आहे, दर देखील नाही आहे. कापूस शेतकऱ्याकडे नाही, व्यापाऱ्याकडे कापूस आहे सध्या. शेतकऱ्याकडे होता त्यावेळेस 7 आणि 6.5 हजार भाव मी द्याला 60 क्विंटल कापूस. 20 एकरात 6 लाख लागले आणि 3.5 लाखाचा कापूस झाला. कोणाकडून घ्यायची मदत? पीक विमा तर काहीच नाही. कोणाकडून घ्यायची सांगा तुम्ही. आणि खासदार साहेब आपल्या तर निवडणुकीलाच भेटायला येतात. मागील आठवड्यामध्ये भरपूर ठिकाणी गारपीट झाली. त्या ठिकाणी जर बघितलं तर कोणत्याही नेत्यांनी भेट दिली नाही. आता दोन्ही उमेदवार जे आहे ते उभा रिंगणात आहे, दोन्ही नेत्यांनी भेट दिलेली नाही. काळे साहेबांनी भेट दिली ना. कोणत्या ठिकाणी दिली? आमच्या गावात दादा त्यावेळेस गावातच होते, नांदरला भेट दिली. तसं जर बघितलं तर अजून देखील शोभा उपठा गटाचे नेते देखील माझ्यासोबत आहेत. काय सांगा आज या प्रसंगी मी एवढंच सांगू शकतो, 2014चं आम्हाला जी आजची परिस्थिती चालू आहे ते आम्हाला 2014ची आणून द्या. ते केलं तरी भरपूर होऊन जाईल. तुम्ही आता या ताईंनी सांगितलं की आम्ही शिलाई मशीन चालू लागलो, त्यांना अनुदान देऊ लागलो. अहो पण तुम्ही 300चा गॅस तुम्ही 1200ला केला ना. 900 रुपये गॅस मागे घेऊ लागले तुम्ही. ते पैसे कुठे गेले? त्याचा हिशोब कोण देईल? 22,000 कोटी जर तुम्हाला इलेक्ट्रॉल फंड भेटत असेल आणि आमचे जर तुम्ही लॉक केले असतील खाते, मग हे कोणती इलेक्शन घेऊ लागले तुम्ही? इलेक्शन चालू आहे की इलेक्शनचं हे रूपांतर आता हुकुमशाहीत होणार आहे हे बी सांगावं. आणि अजून एक विनंती मी तुमच्या माध्यमातून करणार आहे मोदी साहेबांना की त्यांनी आम्हाला ते मशीन दाखवा किमान, की 3 दिवसानंतर माणूस त्यांच्याकडं कितीही काही असला 70,000 कोटी खाल्ल्याला जरी असला तरी 3 दिवसानंतर तो त्या मशीनमधून घातला गेला की एकदम व्हाईट होऊन जातो. काय सांगाल, कशी निवडणूक ही लढणार आहेत आणि कशा पार्श्वभूमीवरती संपूर्ण लोकसभा जी आहे ती चालू शकते? आज 2014 पासून जे मोदी साहेबांनी लोकांना स्वप्न दाखवले, या स्वप्नामुळे लोकांचा असा समज झाला की बाबा आपल्याला काहीतरी चांगले आजचे दिवस येतील. पण हा लोकांचा भ्रमनिराश झाला. आजचे दिवस तर आले नाही. शेतकरी असतील, शेतकऱ्याच्या कुठल्याही सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, कांद्याला भाव नाही. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा म्हणजे आज शेतकरी संकटात आहे. अवकाळी पावसाच्या संकटात आहे, दुष्काळाच्या संकटात आहे, पीक विम्याचा प्रश्न असून कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला या ठिकाणी मदत होऊ लागलेली नाही आहे. तुमचा उमेदवार काय विजन घेऊन समोर आहे? आमचा उमेदवार या ठिकाणी एक विजन आहे की बुवा या ठिकाणी जर काँग्रेसचं सरकार आलं, आघाडीचं सरकार आलं NDAचं, तर या निश्चितच आज देशापुढे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे तुमचे बाकीचे म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, बेरोजगाराचे प्रश्न असतील किंवा जो आज या ठिकाणी फक्त जातीवादाच्या आणि धर्माच्या नावाखाली जो त्यांनी म्हणजे प्रचार लावला, आज पंतप्रधानसारख्या माणसाने, ज्या माणसाने आज या कुठं उत्तरेमध्ये तिकडं सभा झाली त्या सभेमध्ये सांगितलं किंवा जर जे समाज जास्त मुलं पैदा करतो तो समाज हात आपल्या तुमची संपत्ती त्यांना देण्यात येईल, काँग्रेस देईल म्हणून. आणि महिला भगिनींना सुद्धा त्यांनी असं आवाहन केलं की बुवा तुमच्या गळ्यात मंगळसूत्र राहणार नाही आहेत. म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे ही तुमच्या पायाखालची वाळू सरकली का? पंतप्रधानासारख्या माणसाने ह्या पद्धतीने बोललं पाहिजे का? हे वक्तव्य केलं बघा. हे पंतप्रधानाचं वक्तव्य नाही आहे, हे एका सामान्य कार्यकर्त्याचं वक्तव्य आहे. आणि आज त्यांनाही कळालं की जे 400 पारचा जो नारा त्यांनी लावला की त्यांना माहिती आपल्या या ठिकाणी बहुमतसुद्धा हे साधा येत नाही आहे. त्याच्यामुळे लोकांचा म्हणजे संभ्रम निर्माण करायचा, 400 पार म्हणजे हे येणारच आहे, हे निवडून येणार आहे म्हणून याला निवडून दिलं. जर बघितलं तर आता संपूर्ण जालना लोकसभेची जी निवडणूक आहे ती आता विकासाच्या मुद्द्यावरती, त्याचबरोबर जर बघितलं महायुती जी आहे ती आता विकासाचे मुद्दे घेऊन समोर उतरणार आहे. तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हे संपूर्ण आता आपापले रमधुनाळी जे आहे ती प्रचारात आता समोर येताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन राहुल चव्हाणसह विजय चिडे, जय महाराष्ट्र, जालना.